साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। झेडपीतील इफ्तार पार्टीतून घडले एकात्मतेचे दर्शन। मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान निमित्त रोजा इफ्तारीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडवण्यात आला। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, जिल्हा कोषागार अधिकारी सरफराज मोमीन, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, मराठा सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख, टी.आर. पाटील, शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, कॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण श्रीसागर, आरोग्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समीर शेख, संजय उपरे, रफिक शेख, युनियनचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तजवील मुतवल्ली, मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अनिल जगताप, सचिन जाधव, मुनाफ आडते, आर्यम काजी, रियाज अत्तार, एम.ए. शेख, बाबा शेख, यासिन यादगीर, रफिक मुल्ला, विकास भांगे, सचिन घोडके, प्रकाश शेंडगे, प्रवीण वाघमारे, राजपाल रणदिवे व बहुसंख्य मुस्लिम अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गोडसे, गुलाम दस्तगीर गदवाल, अर्चना निराली, अनिता तुपारे, राजश्री रोजी, स्मिता पोरोडी, छाया श्रीसागर, रंजना विटकर, वैशाली शिंदे, पूजा हुच्चे, राणी तिवटी, इक्बाल शेख, मुशीर कलादगी, विनायक कदम, चेतन भोसले, सागर शेंडगे, मारुती धुमाळ यांनी परिश्रम घेतले। जिल्हा परिषद सोलापूरच्या सभागृहामध्ये मराठा सेवा संघाच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं जे आयोजन केलेलं गेलेलं आहे ते निश्चितपणानं जिल्हा परिषदमधले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये सौहार्द, प्रेम आणि आपुलकी आणि एक अनौपचारिक प्रेम निर्माण व्हावं अशा प्रकारचा हा खूप चांगला कार्यक्रम आहे। आपला देश हा वेगवेगळ्या जाती धर्मांनी, वेगवेगळ्या पंथांनी, सगळ्यांनी विविधतेनं नटलेला आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता आणि त्याच्यामधली जी सुंदरता आहे ती जपण्याचं काम अशा प्रकारच्या उपक्रमांनी होत असतं। म्हणून सर्वप्रथम मी आम्हा सर्वांच्या वतीने मराठा सेवा संघाच्या या अतिशय प्रेरणादायी उपक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा जो एकोपा आहे, हे जे एकमेकाबद्दल परधर्म सहिष्णुता, आदर ठेवण्याचा भाव आहे, हा आपण जपूया आणि आपली जिल्हा परिषदेची आणखी चांगली प्रगती आपल्या सगळ्यांच्या या अनौपचारिक संबंधामधून, अनौपचारिक जे ऐक्य आहे याच्यामधून आपली जिल्हा परिषद कशी भरभराटेल आणि एक नावलौकिक मिळेल अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। सेवा संघाची आपल्या जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे अविनाश गोडसे आणि तसंच पाटील सर, सेवा संघाचे अध्यक्ष आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आपले उत्तमराव शेंडगे पाटील, प्रशांत पाटील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी हा उपहार इफ्तारीचा पार्टीचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। या निमित्तानं एकच मला सांगायचं आहे की या सर्वांच्या या कामातून सगळ्यांचा एकोपा निर्माण व्हावा, विविध कामांतले आपल्या चांगले सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्यातून सगळे एकीने हे चांगलं काम घडावं अशा प्रेरणेतून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। पदाधिकारी, माझे सहकारी, सगळे अधिकारी आणि विशेषतः तुम्ही सगळे जे उपस्थित राहिले सगळ्यांचं पहिलं जिल्हा परिषदच्या वतीने स्वागत करतो। आज या निमित्ताने एवढंच सांगतो की जो पवित्र व रमजान महिना आपला जो सुरू आहे आणि त्याच्याबद्दल जे इफ्तार पार्टीचं आयोजन अविनाश आणि त्यांच्या सगळ्या टीमनी मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषदच्या शाखेने जे केले अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। मी सगळ्यांना, तुम्हाला सगळ्या आमच्या मुस्लिम कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सगळ्यांना रमजान ईदच्या पण शुभेच्छा देतो आणि आपण असंच एकोप्याने सगळ्यांनी काम करून हे जिल्हा परिषदचं रँक कसं सगळ्या विषयात आपली पहिली राहील या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करूयात। वेळोवेळी बऱ्याच ॲक्टिव्हिटी मराठा सेवा संघ आणि अविनाश आणि त्यांची टीम घेत असती, त्यातलाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी आपण केला होता, यंदाही केलं आहे। बऱ्याच त्यांच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात, बऱ्याच ह्या अशा सगळ्या गोष्टी म्हणून आपल्यालाही हुरूप मिळतो पुढची कामं चांगली करायला। त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त चांगली काम करू, नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा देऊ एवढा संकल्प मला असं वाटतं या निमित्ताने आपण सगळ्यांनी करावा। आणि परत एकदा रमजान ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो।